हे बघा, मी एक जोडी मेथी घेतली आहे आणि मेथी आता मी साफ करायला घेते. सगळ्यात पहिला मेथीचे हे पानं काढायची आणि जी दांडकं आहे ती बाजूला ठेवायची. आपल्याला फक्त पानं पाहिजे. हे बघा, त्याचं पानं काढायची आणि दांडकं बाजूला ठेवायचं. हे बघा, मेथी साफ करून झाली आहे. मी हे स्वच्छ पाण्याने धुतले आहेत. आता मी हे कापून घेते. कापून झाले आहेत. आता मी फोडणी द्यायला घेते. त्यासाठी ते मी टोपमध्ये मी आधी कोकोनट ऑइल घालते, मग त्यानंतर घालते आपलं घरचं जेवणाचं तेल, मग त्यानंतर ह्यावर घालते लसूण, यावर घालते मिरची आणि बारीक चिरलेला कांदा. कांदा चांगला भाजून घ्यायचा मीडियम फ्लेमवरती. आता घालायचं मेथी. आता घालते हळद. चांगलं मिक्स करून घेते. आता ह्यात घालते चवीनुसार मीठ आणि चांगलं मिक्स करून घेते. मीठ सगळीकडे लागलं पाहिजे. आता मी हे 5 मिनटं असं झाकून ठेवते स्लो फ्लेमवरती. 5 मिनटं झाली. आता मी झाकण काढून घेते. हे बघा, मेथी चांगली शिजली आहे. आता मी यात घालते ओलं खोबरं आणि मिक्स करून घ्यायचं सगळं. आता ह्यात घालायचं साखर. साखरने गोडवा येईल आणि चांगली चव पण लागेल मेथीच्या भाजीला, म्हणून साखर घालायची. आता मी परत 5 मिनटं स्लो फ्लेमवरती झाकून ठेवते आणि आता 5 मिनटं झाली आहे. हे बघा, मेथीची भाजी तयार झाली आहे. आता मी गॅस बंद करते आणि सर्व करून दाखवते. तर हे बघा, मेथीची भाजी तयार झाली आहे. भातासोबत, चपाती भाकरीसोबतही खाऊ शकतात. असं छान छान रेसिपीज बघण्यासाठी सान्याज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा ही रेसिपी. चला भेटू पुढच्या रेसिपीला.